जुमानी की जुबानी। नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय लोकशाही मराठी खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील भागामध्ये आपण ज्यांचा भाग्यांक 1 असेल अशा व्यक्तींचा स्वभाव, त्यांचं यश अशा अनेक प्रश्नांवरती प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्याबरोबर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की हा भाग तुम्ही नक्की पाहिला असेल. आणि आज आपण चर्चा करणार आहोत भाग्यांक 2 असलेल्या व्यक्तींसंदर्भात. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतील, पण त्याआधी आपण श्वेता जुमानी यांची ओळख सुद्धा करून घेणं आवश्यक आहे. तसं त्यांना परिचयाची गरज नाहीये, पण तरी नव्यानं आमचा भाग जे लोक पाहतायत त्यांच्यासाठी हा परिचय करून देणं आवश्यक आहे. श्वेता जुमानी या प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक उद्योजक, क्रिकेटर, खेळाडू यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यासोबतच तुम्ही त्यांना डिजिटल माध्यमातून भेटू शकता. शिवाय ज्यांना प्रत्यक्षात भेटता येत नाही त्यांना त्या ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा करतात. तर श्वेताजींबरोबर आपण चर्चेला सुरुवात करूयात. श्वेताजी नमस्कार, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. हाय तृप्ती. श्वेताजी, आपण मागच्या भागामध्ये भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींबद्दल बोललो होतो आणि आता आपण भाग्यांक 2 बद्दल बोलणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला मला सांगा, भाग्यांक 2 असणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने नेमक्या कशा असतात? सगळ्यात पहिले स्टार्ट करते मी नंबर 2 ची गोष्टी. एक दिस इज रूल्ड बाय द मून. लास्ट टाइम आपण बोललो नंबर 1. हो. तर जे लोक 1, 10, 19 आणि 28 ला जन्मले आहेत त्या नंबर 1. 2, 11, 20 किंवा 29 ला जन्मलेले कोणत्याही महिन्याचे असू दे तुम्ही, इफ यू आर बॉर्न ऑन दीज डेट्स, तुमचं बर्थ डेट इज रूल्ड 2. आणि तुमचे मेन सूर्य, तरी तुम्ही आहोत नंबर 2 आणि तुम्हाला रूल करतोय मून आणि चंद्र. 1 नंबर सूर्य होतोय, 2 नंबर असतोय चंद्र. नाव 1 नंबर शिवाय पण दुनिया चालत नाही आणि चंद्राशिवाय कसं चालणार. तर नंबर 1 आम्ही बोलू शकतोय प्लॅनेट्सचं फादर आहे अँड नंबर 2 प्लॅनेट्सची मदर आहे. सो ह्याचं नंतर बाकी सगळे जे येत आहेत ते त्यांचे छोटे छोटे बाळ आहे. सो हे दोघी पूर्ण वी कॅन ऑल्सो सी देम विथ अ नेकेड आय. सूर्य आणि चंद्राला आम्ही बघू शकतो, बाकी सगळे प्लॅनेट्सला बघू शकत असं नाही आहे. टेलिस्कोप लागतच आहे. 1-2 प्लॅनेट आम्हाला शुक्र ग्रह दिसतोय, बाकी मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स आम्हाला टेलिस्कोप मधून बघावं लागतंय. सो नंबर 2 चे लोक मदरली असतात, काइंड असतात, खूप लव्हिंग असतात. अँड ह्याचं म्हणजे आहे क्रिएटिव्ह, स्वीट. जर तुमची आई कोणाची नंबर 2 असेल, यू आर ऍक्च्युअली वन ऑफ द लकी पीपल, बिकॉज खूप काइंड नेचर असतं त्यांचं. आणि आजकालच्या जमान्यामध्ये काइंडनेस कितपत चालते. नाव यू हॅव सीन द मून. 15 दिवस मोठा होत आहे मून, 15 दिवस छोटा होत आहे. असंही हे लोक पण खूप मूडी असतात. सो ह्यांच्या मूडचं एक ठिकाणा नसतो की कसं मूड असणार आहे त्यांचं. अँड डिप्रेशन खूप लवकर होते या लोकांना. सो दे हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल ऑफ दीज 2-3 थिंग्स. अँड खूप जास्त रोमॅन्टिक असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे चांद के ऊपर आमची बॉलिवूडमध्ये कितीतरी गाणे आहेत. रात्री गाणे असतात, रोमॅन्सचा टाइम नाईट असतो. तर हे लोक ऍक्टिव्ह थोडं नाईटला जास्त राहतात. अँड दे आर व्हेरी व्हेरी लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम. दलाई लामाजी, त्यांचा वाढदिवस आहे 6 जुलै. जुलै पण कॅन्सेरियन्स पण नंबर 2 असतात. सो एकतर फेम खूप भरपूर हे लोकांना मिळतात. ऍक्च्युली बघायला गेलो तर स्टार्स खूप असतात, पण सुपरस्टार्स नंबर 2 लोक असतात. 1 नंबरचे मी तुम्हाला दिले होते एक्झाम्पल्स. दे आर मोस्टली इन टू बिझनेस. अँड 2 नंबर असतात क्रिएटिव्ह फील्डमध्ये. तुम्हाला शॉक वाटणार ऐकायला एक एक नाव जे आता मी तुम्हाला घेणार आहे. आमचे सगळ्यात पहिले सुपरस्टार ऑफ बॉलिवूड होते KL सहगल. तुम्ही लोकांमधून खूप लोकांना माहित नसणार हु इज KL सहगल, तर गुगल करा. KL सहगल नंतर आले दिलीप कुमार, त्यांच्या नंतर आले राजेश खन्ना, मग आले अमिताभ बच्चन, अँड आजचे सुपरस्टार आहे शाहरुख खान. सो हे सगळ्या लोकांमध्ये एक गोष्टी कॉमन आहे, त्यांचा सगळ्यांचा बर्थडे 2 वर जोडून येतोय, फर्स्ट बर्थडे. ह्या जमान्याचा एकदम मोठा सुपरस्टार होते मायकेल जॅक्सन. फक्त टीव्ही होती तेव्हा पूर्ण वर्ल्ड मध्ये ते फेमस झाले. गली गलीमध्ये एव्हरीबडी नोज हु इज मायकेल जॅक्सन.
त्यांचं बर्थडे पण 2 होतं. पण खूप आधी हे लोकांचं खूप आधी होते आपले महात्मा गांधी 2 ऑक्टोबर. आणि सगळ्यात मोठा गांधीजी कसे बघा हे सगळे लोक तर फिल्म्स टीव्हीवर येऊन खूप मोठे सुपरस्टार झाले. बट व्हॉट अबाउट महात्मा गांधी? त्या जमान्यामध्ये फक्त फॅक्ट्स होती मला वाटतंय की ती पण नव्हती. आय डोंट नो व्हॉट इट वॉज कॉल्ड त्या टाइमवर. नसेल, मी पण नसेल. कुठे जाऊन ते फेमस झाले साऊथ आफ्रिकामध्ये. आणि ही इज कॉल्ड द महात्मा. सच अ बिग नेम त्यांना दिलं गेलं होतं. आणि त्यांच्यामुळे आम्हाला काय भेटलं? शांती. पार्टिशन झालं पण खून खराबा बंद करा त्यांनी सांगितलं. अँड वी गॉट अवर ओन कंट्री. सो फादर ऑफ द नेशन पण बर्थडे त्यांची मदरची आहे. लव्हिंग, काइंड, जनरस. खूप जनरस असतात. आणि नंबर 2चे लोकांना लिमिट माहिती नाहीये किती प्रेम करायचं, किती कोणासाठी चांगलं व्यवहार करायचं. तिकडे खूप मार खातात सम ऑफ देम. लकीली आय एम ऑल्सो अ नंबर 2. तर आपल्या फील्डची सुपरस्टार तर मला असं वाटतं मी बनवूनच गेली आहे. सो तुम्ही लोक जर नंबर 2 आहोत, तुमचे मुलं नंबर 2 आहेत, तर प्लीज ऑब्झर्व की त्यांची ड्रॉइंग चांगली आहे, पेंटिंग चांगली आहे, व्हॉट आर दे गुड ॲट. बिकॉज मोस्ट नंबर 2s जसं मी तुम्हाला सांगितलं आर व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. ते टॅलेंट आतमध्ये ठेवून इंजिनिअरिंग, डॉक्टरी हे सगळं करून काय उपयोग नाहीये. तिकडे थोडीशी मार खातात. हायली एज्युकेटेड असू शकतात, MBA वगैरे. बट नंबर 2sला मी नॉट मेनी ऑफ देम कॅन बिकम अ इंजिनियर. डॉक्टरमध्ये सायकॅट्रिस्ट खूप जास्त लोक बनू शकतात. श्वेताजी, खरं तर मला या प्रश्नाकडे यायचं आहे की भाग्यांक 2 असणाऱ्या व्यक्ती उद्योगांमध्ये यशस्वी होतात, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करायला पाहिजे याचा सल्ला तुम्ही द्याल. मात्र त्याआधी मला उत्सुकता निर्माण झालेली आहे, इतकं प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं आरोग्य नेमकं कसं असतं? कारण कोणतंही यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपलं सुदृढ आरोग्य असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आरोग्यामध्ये या लोकांचं सगळ्यात मोठं टेन्शन आहे मेंटल. कारण आय टोल्ड यू दे आर सो लव्हिंग अँड गिव्हिंग. सो मेंटली खूप जास्त स्ट्रेस घेत आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, अमावस आणि पौर्णिमा हे 2 ठिकाणामध्ये किती प्रॉब्लेम्स असतो. बिकॉज मून पूर्ण बॉडीवर आपले अफेक्ट करतोय. आमची बॉडी पण 70% पाणी आहे. पूर्ण दुनियामध्ये जेवढं पण ग्लोबवर पाणी आहे धरती मातावर 70% इज वॉटर. सो मूनचा डायरेक्ट इफेक्ट वॉटरवर असतो. सो मेंटली, इमोशनली खूप जास्त डीप, बिकॉज दे आर रूल्ड बाय मून. सो डीप अँड इमोशनल असतात. त्यामुळे त्यांचे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम थोडे जास्त असतात. आणि मेंटलमुळेच पोट खराब होतोय. तुम्हाला माहिती आहे अमिताभ बच्चनजी, त्यांचं पोट कसं गेला, कसं मार लागली त्यांना. आणि जाता जाता आले परत आमच्यासाठी. सो पोट इज द ओनली थिंग दॅट ट्रबल्स देम मोस्ट ऑफ द टाइम. आणि हे तुम्हाला माहिती आहे मेंटलीज असतो. अँड अस्थमा ऑल्सो. अस्थमा यांना अमिताभ बच्चनजीला इनफॅक्ट हे दोघेही प्रॉब्लेम्स आहेत. पोटाचं पण तुम्ही बघितलं, ही इज ऑलवेज कॅरिंग हिज फुसफुस का पंप लाईक मी. मी पण नंबर 2 आहे आणि मी पण थोडासा ॲस्थमॅटिक आहे. सो आय एम ऑलवेज हॅव्हिंग माय अस्थमा पंप विथ मी. सो ॲस्थमा असते, पोटाचे त्रास असू शकतात. मेंटल स्ट्रेस या लोकांना लवकर होत आहे. सो देर आर मेनी नंबर 2 पीपल जे सायकॅट्रिस्टची गोळ्या खातात. आय एम ऑल्सो वन ऑफ देम. अर्धी गोळी रोज रात्री मी खाते. अँड मोस्ट ऑफ द नंबर 2 नीड टू विजिट सायकॅट्रिस्ट कधी ना कधी लाईफमध्ये. सो मेंटली ह्या लोकांना एकदम आपलं ख्याल ठेवायला पाहिजे. डोंट टेक मेंटल डिझीज ॲज अ जोक. डायबिटीजसाठी तुम्ही रोज औषध घेत आहोत, ब्लड प्रेशरसाठी घेत आहोत. सो इवन एनी मेंटल प्रॉब्लेम त्याला लवकरात लवकर यू शुड गो अँड विजिट अ सायकॅट्रिस्ट. आता त्या मूळ प्रश्नाकडे ज्याची उत्सुकता सगळ्यांना आहे की मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तींनी नोकरी करावी, उद्योग करावा किंवा परदेशात जावं, नेमकं कोणत्या क्षेत्रात त्यांना यश मिळतं? जितके लोक नंबर 2 आहोत किंवा तुमचे मुलं नंबर 2 आहे, तुम्ही पहिले त्यांना ऑब्झर्व करा. ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, सिंगिंग. तर सिंगिंगमध्ये आहे अलका याग्निकची. शी इज अ 20. सो नंबर 2 इज व्हेरी गुड इन आर्ट, म्युझिक. मोस्ट सुपरस्टारचं नाव तर मी तुम्हाला तुमच्या समोर घेतलं. पण प्रियंका चोपडा, कतरिना कैफ, नसीरुद्दीन शाह 20th. प्रियंका चोपडा आणि कतरिना कैफ आर कॅन्सेरियन्स. नसीरुद्दीन शाह 20 पण आहे अँड कॅन्सेरियन पण आहे.
अकल्ट सायन्सेस या लोकांसाठी खूप चांगली असते. ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र हे सगळ्यांमध्ये खूप रुची असते यांची. आणि माझ्यासारखे काही लकी नंबर 2 त्याचं प्रोफेशन पण करतायत. हो. तुम्हाला माहीत असणार बेजान दारूवालाजी खूप मोठे ॲस्ट्रोलॉजर ऑफ इंडिया, त्यांचा वाढदिवस 20 जुलै. माझे फादर बन्सीलाल एम जुमानी, ज्यांनी पूर्ण न्यूमरोलॉजीची परत रिसर्च केली, खंडर पडलं होतं न्यूमरोलॉजी आणि न्यूमरोलॉजीचे पुस्तक, आणि ही सायन्स एकदम खंडरमध्ये गेली होती. आज दुसरा तिसरा रील तुम्हाला ॲस्ट्रोलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट भरपूर झालेले आहेत, तुम्ही बघत असणार. दॅट इज ऑल थँक्स टू माय फादर, ज्यांनी 35 वर्ष न्यूमरोलॉजीची परत अभ्यास केली आणि नंबर्सचं ज्ञान तुमच्या समोर घेऊन आले. बन्सीलाल एम जुमानीचा वाढदिवस पण 20 होता, 20 ऑफ जानेवारी. सो मी पण नंबर 2 आहे अँड आय एम इन द राईट प्रोफेशन. सो ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, अकल्ट सायन्सेस, वास्तुशास्त्र असू शकतोय, खूप सारे आपले देशमध्ये डिफरंट टाईप ऑफ दीज सायन्सेस आर दे अकल्ट. ते लोक चांगले करू शकतात. ते मेक व्हेरी गुड सायकॅट्रिस्ट. NGO मध्ये काम करणारे लोक, सोशल ॲक्टिव्हिस्ट लाईक महात्मा गांधी, खूप लोक दे लाईक टू डू फॉर पीपल. सो असं इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ते लोकांसाठी जास्त काम करतात. येस, कनेक्टिंग टू द पब्लिक. बिझनेसमध्ये थोडा मार खात आहेत अनलेस द बिझनेस इज वॉट दे एन्जॉय. आता ॲस्ट्रोलॉजी, माझी सायन्स न्यूमरोलॉजी इज नॉट अ बिझनेस, पण येस आय एम मेकिंग गुड मनी बेटर देन मोस्ट बिझनेसमॅन मे बी. सो डिपेंड्स ते सब्जेक्ट काय आहे. आता तुम्हाला आठवण असणार अमिताभ बच्चनजींनी ABCL सुरू केली होती आणि त्यांचं काय हालत झालं होतं, आठवण आहे ना? आणि त्याच्यानंतर कधी त्यांनी बिझनेसकडे वळलेच नाही. तर एक मूवी त्यांच्याकडनं आली आहे, ते पण अभिषेक बच्चन इज द प्रोड्युसर देअर, नॉट अमिताभ बच्चन, आणि ती मूवी पण चांगली हिट झाली. सो दॅट इज ऑल्सो बिकॉज अमिताभ बच्चन प्रोड्युसर नाही होते त्याच्यात. सो ही लर्न हिज लेसन आणि फक्त आपल्या ऍक्टिंगकडे ही हॅज कॉन्सन्ट्रेटेड. आता दुसरे एक बिझनेसमॅन प्लस ऍक्टर प्लस सुपरस्टार आहे शाहरुख खान. आता फिल्मांमध्ये तर ते हजार कोटीचे आजकाल पिक्चर्स बनवतात, बट क्रिकेटमध्ये पण KKR मध्ये पण ते खूप पैसे चांगले कमवतात. नाउ वाय इज ही अ गुड बिझनेसमॅन? बिकॉज क्रिकेट पण एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज कनेक्टेड. पण जर ते एक कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेले की हार्डकोर बिझनेसमध्ये गेले, तिकडे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकते. सो हार्डकोर बिझनेस नाही, बट एंटरटेनमेंट बरोबर रिलेटेड क्रिएटिव्ह इंडस्ट्री, स्पेशली जर तुमचे मुलं छोटे आहेत, मेक शुअर त्यांच्या आतमधून टॅलेंट काढा. फोटोग्राफी, इवन रायटिंग, पेंटिंग, खूप सारे कामं ते लोक दे आर व्हेरी गुड इन दॅट. डॉक्टर्स पण बनतात, नंबर 2 खूप सारे डॉक्टर्स पण बनतात, बट मोस्टली इन द सायकॅट्री वॉर्ड अँड काउन्सिलिंगमध्ये खूप चांगले असतात. व्हेरी गुड कन्सल्टन्सी अँड टीचिंग, हे 2 सब्जेक्ट एकदम 100% त्यांच्यासाठी चांगले आहेत. सो जर तुम्हाला कोणताही सब्जेक्ट येतोय, सपोजिंग फायनान्समध्ये पण तुम्ही आहोत, त्याची कन्सल्टन्सी यू कॅन गिव्ह व्हेरी गुड. लोकांना ॲडवाईस देऊन नंबर 2 लोक खूप चांगले असतात. दे गिव्ह व्हेरी गुड ॲडवाईस. श्वेताजी, 2 मुलांक असलेल्या व्यक्तींना तुम्ही खरं तर सल्ला देताय की त्यांनी कला क्षेत्रामध्ये काम करावं, मात्र उद्योजक बनू नये, कारण उद्योजक असण्यासाठी खूप स्ट्रॉंग असावं लागतं. मात्र त्यांचा स्वभाव प्रेमळ असतो, त्यामुळे उद्योगात तितकं यश मिळू शकत नाही. मात्र इतरही क्षेत्र जी तुम्ही सांगितलेली आहेत, त्या क्षेत्रात त्यांना सहज यश मिळतं की मोठा स्ट्रगल करावा लागतो? स्ट्रगल कोणाला करावा लागत नाही, ते सांगा तृप्ती. सो विदाऊट स्ट्रगल कोणाला काही भेटलं नाही. अँड उद्योग खूप सारे 2 नंबरचे लोक उद्योगपती पण आहे. इनफॅक्ट आजच माझे एक क्लायंट आले, 20 ऑफ जुलै, अँड डायमंडचं शॉप आहे त्यांचं. बट जेव्हा असं सिच्युएशन येते, तर तुमचं फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, मुलं ज्यांचे वाढदिवस 1, 3, 5 आणि 6 वर जोडून येत आहेत, त्यांना तुम्ही पार्टनर करून बिझनेस करू शकता. 100% नो कोणी गोष्टीमध्ये नाही आहे. नथिंग इज 100%. तर तुम्ही लोक पण बिझनेस करू शकता, बट मेक शुअर दॅट यू आर ॲट द विथ द राईट पार्टनर्स. दॅट इज इम्पॉर्टंट.
अच्छा, म्हणजे पार्टनरशिप मध्ये जर त्यांनी उद्योग केला तर त्यांना त्यामध्ये यश मिळू शकतं. घरच्या लोकांसाठी, नॉट विथ आउटसाइडर. घरच्या लोकांबरोबर पार्टनरशिप केलं देन इट इज सुटेबल. अच्छा, म्हणजे फार ठरवून फार विचारपूर्वक त्यांना उद्योग करायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. आणि काही गोष्टींचा सल्ला तुम्ही आता दिला, कशा पद्धतीने पार्टनर निवडायचा. असेच बरेच सल्ले तुम्ही प्रत्येक भागामध्ये आम्हाला देत असता, आपल्या प्रेक्षकांना देत असता. तर मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना तुम्ही कुठलं रत्न वापरण्याचा सल्ला द्याल, ज्यातून त्यांना फायदा होऊ शकेल? ओरिजिनली नंबर 2 साठी सगळे ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीचे पुस्तकांमध्ये मोती लिहिलंय आणि तुम्हाला पंडितजी पण मोतीच सांगणार घालायला. बट माझं 20 वर्षाचं एक्सपिरियन्स मध्ये मोती तुम्हाला एकदम थंड करून टाकतोय अँड अजून लेझी करून टाकतोय. हे लोक काफी लेझी असतात. मी फक्त इकडे आपल्या न्यूमरोलॉजी मध्ये एकदम म्हणजे आधीच लेझी असतात आणि त्यात जर मोती घातला तर आणखीन स्वभावामध्ये थंडपणा येईल. आणखीन एक्झॅक्टली. सो ऑफिशियली मोती आहे पण तुम्ही घालू नका. आय प्रिफर कॅट्स आय. कॅट्स आय याने लसुनिया मी पण हे घालते अँड दिस स्टोन इज द बेस्ट स्टोन एव्हर. हे रत्न वापरण्याचा सल्ला 2 नंबरच्या मुलांक असणाऱ्या व्यक्तींना द्याल. मात्र मग लकी नंबर त्यांच्यासाठी कोणता सांगाल ज्याच्यामुळे त्यांना फायदा होऊ शकेल? 1, 2, 6 आणि 7 दिस आर माय फेवरेट फॉर देम. पण 4 नंबर पण ह्या लोकांच्या लाईफ मध्ये असतो अँड इवन विथ 4 त्याची कम्पॅटेबिलिटी खूप चांगली असते. श्वेताजी, आता मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही लकी नंबर सांगितलेला आहे. लकी कलर कोणता असतो की एखाद्या कामासाठी त्यांनी हा कलर वापरला, एखादा ड्रेस वापरला तर त्यामध्ये त्यांना यश येऊ शकेल? आता मी तुम्हाला सांगितलं चंद्र आहेत हे लोक, तर डायरेक्टली व्हाईट, ऑफ व्हाईट, गोल्डन, सिल्वर, क्रीम, ग्रीन अँड ब्लू. ग्रीन, ब्लू, क्रीम हे 3 मुख्य कलर आहेत जे नंबर 2 ला जास्त सूट करतात. श्वेताजी, खरं तर तुम्ही आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की मुलांक 2 असलेल्या व्यक्तींचं नेमकं कुणाशी जमतं. तुम्ही सांगितलं की ते खूप प्रेमळ असतात, सगळ्यांशी खूप छान वागतात, मात्र तरी सुद्धा आपलं सगळ्यांशीच जमतं असं नसतं. आणि खास करून जेव्हा लाईफ पार्टनर आपण निवडतो तेव्हा महत्त्वाचा प्रश्न असतो की कोणत्या नंबरचा विचार करायला हवा. जेव्हा मी तुम्हाला त्यांचे लकी नंबर सांगते तेव्हा ते लकी नंबर तुमचं घरसाठी, प्रॉपर्टीसाठी, फोन नंबरसाठी, लग्नासाठी. मी तर पिक्चर बघायला जाते 3 तास पण आपल्या लकी सीटवर बसते. सो 1, 2, 6 अँड 7 हे लोकांबरोबर त्यांची फ्रेंडशिप स्ट्रॉंग राहणार, त्यांचं लग्न स्ट्रॉंग राहणार. अनलकी नंबर ह्यांचे असतात 4 अँड 8. मी आता तुम्हाला सांगितलं की 4 इज अ गुड नंबर फॉर देम. त्यांची फॅमिलीमध्ये येतो, व्हेरी गुड फ्रेंड्स. बट तरी पण फॉर लग्न अँड बिझनेस पर्पसेस 4 आणि 8 ला अवॉइड केलं पाहिजे. यांच्यासाठी 8 नंबर एकदमच बेकार आहे. सो दे शुड कम्प्लिटली अवॉइड युझिंग नंबर 8 ॲज मच ॲज पॉसिबल. आता तुम्हाला मी सांगितलं खूप चांगले लोक आहेत, पण तुम्हाला सांगू अजून कोण कोण आहे. नंबर 2 नक्की हिटलर. हिटलर पण नंबर 2 होते. आता त्यांनी सुसाईड केली. मी ऐकलंय की खूप रोमॅन्टिक होते, आपली वाईफसाठी खूप गाणे वाणे लिहिले त्यांनी. बट ते एरीज पण होते 20th ऑफ एप्रिल. सो नंबर 2 होते पण त्यांना रूल करत होता मंगळ. दॅट मेड हिम अ फायटर ॲज वेल. प्लस डिक्टेटर. डिक्टेटर्स मध्ये ही क्वालिटी असते. नंबर 2 चे लोक जितके चांगले असतात, सी आय हॅव टोल्ड यू द मून. मूनचा तुम्ही दोघी रूप बघता. कधी कधी एकदम अंधेरा होऊन जातोय, कधी कधी चांगलं पण दिसत नाही, लाल लाल कसं तरी कलर होऊन जातोय. सो दे हॅव मेनी शेड्स. द गुड शेड्स मी तुम्हाला सांगितलं, पण बॅड शेड्स पण दर नंबर मध्ये असतात. पण हे लोकांना आपलं करणं, व्हॉट एव्हर दे डिसाईड हॅज टू बी डन, हे पण एक जरासं त्याच्यामध्ये असतो एक नेगेटिव्ह क्वालिटी. जर तेवढंच त्या लोकांनी आपलं ख्याल ठेवलं, सो दे आर ब्युटिफुल ह्युमन बीइंग्स. अच्छा श्वेताजी, खरं तर आता कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे. मात्र दर कार्यक्रमामध्ये तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही सल्ले देत असता, तर मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काही असा विशिष्ट सल्ला द्याल का? हाँ, एक तर अपना पॉकेट का ख्याल रखो. खूप जास्त दानी असणार. जेव्हा तुम्हाला पाहिजे मग यू विल बी शॉर्ट ऑफ कॅश. दान करा, पण स्वतःचा विचार करून दान करा. हा, थोडासा स्वतःचा ख्याल ठेवा. अँड लोकांकडनं अजिबात एक्सपेक्ट करू नका
की मी ह्याच्यासाठी एवढं करतो, ते माझ्यासाठी काय करतात, देन खूप दे फील व्हेरी लो. कॅटचाही घाला सो दॅट युअर मूड स्विंग्स आर कंट्रोल्ड. अँड जे तुम्हाला करायचं आहे ते करा, बट देन लिमिट तुम्हाला माहीत असायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला डिसअपॉइंटमेंट कमी होणार. बरोबर. श्वेताजी खूप खूप धन्यवाद, कारण प्रत्येक एपिसोड प्रमाणे या भागात सुद्धा तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि अनेक सल्ले सुद्धा दिलेले आहे. आणि मला विश्वास आहे की जे प्रेक्षक मुलांक 2 असलेले खास करून प्रेक्षक जे आपल्याला पाहतात त्यांना या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, मला विश्वास आहे की तुम्हाला श्वेताजींचं हे मार्गदर्शन आवडलं असेल आणि असेच तुम्ही आमचे पुढचे भाग सुद्धा पाहणार आहोत. मात्र या खास कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. जुमानी की जुबानी.